हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। महाराष्ट्र में महिलाओं पर बढ़ते अत्याचारों पर नवनीत राणा ने सरकार से आरोपियों को फांसी देने की मांग की है। उन्होंने कहा कि जो व्यक्ति ऐसा व्यवहार करता है उसे भर चौक में फांसी पर लटका देना चाहिए। गृह मंत्री और सभी राजनीतिक नेताओं से हाथ मिलाने का अनुरोध किया है। आइए जानते हैं उन्होंने आगे और क्या कहा। असं वाटते घटना कुठलीही असो, पहिले आम्ही एक ऐसे पॉलिटिकल नाही पण ऐसे महिला म्हणून या महाराष्ट्रामध्ये आमच्या सरकारकडनं हीच अपेक्षा आहे की जे अशी घटना करणारे चंद्रपूरची जी घटना आणि जर व्हिडिओ आपण पाहिलं, मला वाटते की आपणही दाखवत असताना ते व्हिडिओ दाखवू शकत नाही आणि एक महिला म्हणून, एक आई म्हणून आणि एक ब्रेननी हँडिकॅप असलेली एक बाळ त्याच्यासोबत अशा पद्धतीने जर अत्याचार करतात आणि व्हिडिओ जर व्हायरल करतात, तर माझी अपेक्षा एवढीच आहे, आमचे गृहमंत्री साहेब खूप सक्षम आहे आमचे देवेंद्रजी, मी विनंती करेन नक्की की एक आई म्हणून, एक महिला म्हणून जे वेदना आम्ही सगळे महिलांना पूर्ण देशामध्ये जिथे जिथे होत आहे आणि आपलेच अमरावतीमध्ये आणि आज चंद्रपूरमध्ये सुद्धा जी घटना झाली त्याला पाहून मनाला खूप जास्त वेदना होतात। म्हणून आपण सक्षम आहात, एक असा क्राइम करणारे लोकांवर आपण असं कायदा करून एक स्टेटमेंट आपण सेट केला पाहिजे की कोणीही असा अत्याचार जर करत असेल त्याला भर चौकात आणून आपण फाशी दिली पाहिजे। आम्ही रोज महिला हेच बोंबलतोय, मग कोणते पक्षाचे वेगळे पक्षाचे लोक, विरोधी पक्षाचे महिला याच्यावर राजकारण करतात। पण मी हात जोडून विनंती करेन सरकारला सुद्धा, आमचे गृहमंत्री साहेबांना आणि सगळे पॉलिटिकल जेवढेही पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना सगळ्यांनी विनंती करेन की राजकीय महिलांचा वापर ना करताना आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन एक ऐसा कायदा बनवून एक अजेंडा पूर्ण देशाला आपण सेट केला पाहिजे की चौकात त्याला फाशी देऊन हे सेट झाला पाहिजे की असे दरिंदर जे लोक आहे अशा पद्धतीने जे काम करताय त्यांना फाशी आपण दिली पाहिजे। मला असं वाटते जे व्हिडिओ, जे बातम्या जे रोज पाहणारे आहे ते पाहून मनाला खूप मोठा वेदना होते की आम्ही एक महिला म्हणून ॲज ए पॉलिटिकल एक पार्टीला अटॅच्ड आहे आणि काम करतो आहे, पण कोणासाठी काम करतो आहे नेमकी हेच कळत नाही आम्हाला। तर मी सगळ्यांना विनंती करीन जेही ऑपोजिशनमध्ये बसलेले आहे, काही महिला त्याच्याही सुद्धा राजकारणाचा फायदा घेण्याजोगतं काम करत आहे, त्यांनाही विनंती आहे कोणीही या गोष्टीचा राजकारणाचा फायदा घेऊ नका। सगळे महिलांनी, पुरुषांनी, लीडर्सनी एक येऊन आपले महाराष्ट्रामध्ये जे घटना असे होत आहे त्याला क्राईमला करणारे जे लोक आहे त्यांना भर चौकात आणून आपण फाशी दिली पाहिजे, एवढीच विनंती मी सगळ्यांना करेन। कारण एक महिला म्हणून खूप मनाला वेदना होतात की आम्ही कोणाचे मुलगी आहे आणि आम्हालाही समोर पुढे मुली आहेत, तर त्यांचं काय।